नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. सध्या आपण पाहतोय मकर संक्रांती विशेष काही निवडक रेसिपीज. आज आपण पाहतोय पाककलेचं कौशल्य पणाला लावणारा महाराष्ट्रीय खाद्य परंपरेतील एक पदार्थ. आज आपण पाहतोय खमंग, खरपूस, खुसखुशीत, कुटकुटीत गुळपोळी. गुळपोळी करण्याचा घाट पुरणपोळी एवढाच, किंबहुना त्यापेक्षा काकणभर जास्तच. परंतु आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे स्टेप बाय स्टेप तुम्ही ही गुळपोळी केलीत ना, तर तुमची ही गुळपोळी लाटताना पोळपाटाला चिकटणार नाही आणि शेकताना तव्यावर फुटणार तर मुळीच नाही. अगदी तुम्ही पहिल्यांदा करणार असाल तरीही. कढई, पातेलं या कशाचाही वापर न करता, भांड्यांचा जास्त पसारा न करता गूळ कसा भिजवायचा, गुळपोळीची कणिक कशी मळायची इथपासून गुळपोळी टम्म फुगेपर्यंत सगळं आज आपण पाहणार आहोत. व्हिडिओच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत नेहमीप्रमाणे भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. खमंग, खुसखुशीत, कुटकुटीत गुळपोळी. गोड, खुसखुशीत, खुटखुटीत, पौष्टिक गुळपोळी करण्यासाठी प्रथम आपल्याला गुळपोळीचं पुरण म्हणजे सारण तयार करावं लागणार आहे. ते कसं करायचं ते प्रथम आपण पाहूया. गुळपोळीसाठी आपल्याला चिक्कीचा गुळ वापरायचा नाही, तर आपण रेग्युलर जो गुळ वापरतो ना, तो 400 ग्राम पिवळा धम्मक मऊ गुळ आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. पाववाटी शेंगदाणे घ्यायचेत आणि साधारणपणे 100 ग्रॅम आपल्याला गावरान पांढरे तीळ घ्यायचे. पॉलिशचे तीळ घ्यायचे नाहीयेत. पाववाटीच्या पण निम्मी आपल्याला खसखस घ्यायची आणि 1 किंवा पाऊण वाटी आपल्याला हरभरा डाळीचे पीठ म्हणजेच बेसन पीठ घ्यायचं आहे. 4 चमचे वेलची, सुंठ, जायफळ पूड घ्यायची आणि यामध्ये आपल्याला वेलचीचं प्रमाण कमी वापरायचं आहे, सुंठ आणि जायफळचं प्रमाण जास्त वापरायचं आहे, कारण आपण गुळपोळी करतोय, साखरपोळी नाही. आपलं गुळपोळीच्या पुरणाचं साहित्य पाहून झाले. आता आपण प्रत्यक्ष गुळपोळीचं पुरण तयार करायला घेऊया. त्यासाठी आपल्याला गॅसवर एक जाड बुडाचं पॅन गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. पॅन गरम झालं की यामध्ये आपल्याला 400 ग्रॅम गावरान पांढरे तीळ घालायचे आणि हे तीळ आपल्याला सुरुवातीचा 1 मिनिट मोठ्या आचेवर हलवायला सुरुवात करायची आहे. 1 मिनिटानंतर आपले तीळ गरम होतात. मग हे तीळ आपल्याला मंद आचेवर एकसारखे रंग बदलेपर्यंत भाजत राहायचे. ती आपल्याला खमंग खरपूस तर भाजून घ्यायचे, परंतु करपायचे अजिबात नाही आहेत, कारण ती जास्त भाजले गेले ना तर मग ते कडवट लागतात. आता यामध्ये आपल्याला खसखस घालायची आणि खसखस देखील आपल्याला पांढऱ्या तिळांबरोबर मंद आचेवर भाजायला सुरुवात करायची आहे. खसखसचा आकार लहान असल्यानं ती लगेच भाजली जाते किंवा वेगळी भाजली तर मग ती करपण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला खसखस पांढऱ्या तिळांबरोबर भाजून घ्यायची आहे. जवळजवळ 10 मिनिटांनंतर आपले पांढरे तीळ आणि खसखस अगदी खमंग खरपूस भाजले गेलेले आहेत. आता हे दोन्ही जिन्नस आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे. आपल्याला फक्त खसखस आणि पांढरे तीळच भाजून घ्यायचे. शेंगदाणे मी आधीच भाजून घेतले. आता आपल्याला गूळ पातळ करून घ्यायचा आहे, परंतु जर गूळ पातळ करायचा असेल तर पारंपरिक पद्धतीमध्ये आपण गूळ पातेल्यामध्ये कढईमध्ये वितळून घेतो. परंतु या पारंपरिक पद्धतीमध्ये भांडी सुद्धा खूप लागतात, चिकट होतात आणि अंदाज न आल्यानं आपला गूळ घट्ट होतो, चिकट होतो. म्हणून आज आपण गूळ पातळ करण्याची एक सोपी नवीन ट्रिक पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला कुकरमध्ये बसेल असा एक डबा घ्यायचा आहे. या डब्यामध्ये बारीक चिरलेला गूळ घालायचा, 1 चमचा साजूक तूप देखील घालायचं आहे. आता कुकरमध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचे. गुळाचा डब्बा या कुकरमध्ये ठेवायचा आहे. डब्यावर झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून कुकरची वाफ या गुळामध्ये पडणार नाही. आता कुकरचं झाकण लावायचं आणि मोठ्या आचेवर कुकरला आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात. मी आज इथे बारीक चिरलेल्या गुळाचा वापर करतोय, परंतु जर तुम्हाला गुळ चिरून घ्यायचा नसेल तर गुळाची ढेप ओबडधोबड फोडून घ्यायची किंवा अख्खी गुळाची ढेपच पातेल्यामध्ये ठेवायची. परंतु मग असं केलं तर मध्यम आचेवर 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. आज आपण गुळ चिरून घेतलाय, त्यामुळे आपण मोठ्या आचेवर 3 शिट्ट्या करणार आहोत. जोपर्यंत कुकरच्या 3 शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपल्याला मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये प्रथम भाजलेले शेंगदाणे बारीक करून घ्यायचे. शेंगदाणे बारीक झाल्यानंतर ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पांढरे तीळ आणि खसखस बारीक करून घ्यायची आणि बारीक झाल्यानंतर ताटामध्ये काढून घ्यायचे. शेंगदाणे, पांढरे तीळ, खसखस हे तीनही जिन्नस बारीक करताना मिक्सरचं बटन एकसारखं फिरवायचं नाही, थांबून थांबून फिरवायचं, म्हणजे त्यांना तेल सुटणार नाही. किंवा मग हे तीनही जिन्नस भाजून घेतल्यानंतर आपण थंड करतो ना, तेव्हा हे तीनही जिन्नस आपल्याला अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे, म्हणजे ते थंड होतात. मिक्सरचं भांडं गरम झालं तरी त्यांना तेल सुटत नाही, चिवट होत नाहीत, अगदी मोकळी फडफडीत पावडर तयार होते. आपले तीनही जिन्नस बारीक करून झालेत. आता ते थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊया.
एवढं सगळं करेपर्यंत कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यात. आता गॅस बंद करायचा आहे आणि कुकरची पूर्ण वाफ जाण्याची वाट पाहायची आहे. जोपर्यंत कुकरची वाफ जाते आणि आपण बारीक केलेले जिन्नस थंड होत आहेत तोपर्यंत गॅसवर आपल्याला एक पॅन गरम करण्यासाठी ठेवायचे. पॅन चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धी वाटी तेल घालायचे. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला 1 वाटी हरभरा डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ घालायचं आहे आणि हे बेसन पीठ आपल्याला मंद आचेवर खमंग खरपूस तेल सुटेपर्यंत एकसारखं परतत राहायचं आहे. म्हणजे आपण बेसन लाडूचं पीठ कसं मंद आचेवर तूप सुटेपर्यंत अगदी सावकाशपणे भाजून घेतो त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ खमंग खरपूस अगदी पातळ होईपर्यंत तेल सुटेपर्यंत भाजत राहायचं आहे. पीठ भाजून घेण्यासाठी तेल कमी पडतंय असं जर वाटत असेल तर आणखी एखाद दुसरा चमचा तेल घालायचं आहे आणि पातळ होईपर्यंत पीठ आपल्याला एकसारखं परतत राहायचं आहे. काही जण हे पीठ भाजण्यासाठी साजूक तुपाचा वापर करतात, परंतु साजूक तुपाचा वापर केल्यानं चव तर छान येते, परंतु साजूक तूप थंड झाल्यानंतर घट्ट होतं, गोठतं आणि मग आपली पोळी सरसर सरसर लाटली तर जातच नाही आणि पुरणही अगदी सहजपणे काठापर्यंत पसरत नाही. तेलाचं असं होत नाही, तेल काही घट्ट होत नाही, आहे तसंच राहतं आणि मग गुळपोळी सरसर सरसर लाटली जाते आणि पुरण अगदी पोळीच्या काठापर्यंत पसरलं जातं. म्हणून तेलाचा वापर करायचा. साजूक तूप तर काय आपण गुळपोळी शेकताना लावणारच आहोत. एवढं सगळं करेपर्यंत शेंगदाण्याचा कूट, पांढरी खसखस यांचा कूट थंड झालेला आहे. आता हे तीनही जिन्नस आपल्याला एकमेकांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. यानंतर यामध्ये आपल्याला आपण भाजून घेतलेलं डाळीचं पीठ, वेलची, सुंठ, जायफळ पूड घालायची. आता हे सगळे जिन्नस आपल्याला प्रथम चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. चमच्याच्या साहाय्यानं मिक्स झाल्यानंतर मात्र आपल्याला हे सगळे जिन्नस हाताच्या साहाय्यानं अशा पद्धतीने चोळून चोळून अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. हाताच्या साहाय्यानं का बरं मिक्स करून घ्यायचं, तर हे सगळे जिन्नस मिक्सरवर बारीक करताना एखादा जिन्नस व्यवस्थित बारीक झाला नसेल, एखादा खडा राहिला असेल तर पोळपाटावर गुळपोळी लाटताना फाटू शकते, तव्यावर शेकताना फुटू शकते. म्हणून हाताच्या साहाय्यानं आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून हातांना ते जाणवेल. एवढं सगळं करेपर्यंत कुकरची पूर्णपणे वाफ गेली. आता कुकर उघडायचं आहे. पाहताय ना तुम्ही, आपण गुळावर ठेवलेल्या झाकणावर किती वाफ जमा झाली, किती पाणी जमा झाले ते. आपण जर झाकण ठेवलं नसतं तर हे सगळं पाणी गुळामध्ये उतरलं असतं आणि गुळ पातळ झालं असतं. पाहताय ना तुम्ही, आपला गुळ किती मस्तपैकी पातळ झाला, अगदी काकवीसारखा दिसतोय. आता हे गुळाचं सिरप आपल्याला बाहेर काढायचं आहे. पारंपरिक पद्धतीप्रमाणे जर आपण हा गुळ पातेल्यामध्ये कढईमध्ये वितळून घेतला असता ना तर आपली भांडी तर खराब झालीच असती, शिवाय गुळ घट्ट झाला असता, पातळ झाला असता, करपला असता. परंतु आपण पाहिलेल्या या पद्धतीमुळे असं काहीच झालेलं नाहीये. मस्तपैकी काकवीसारखं गुळाचं सिरप तयार झालं आहे. आता हे सिरप आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर शेंगदाणे, पांढरे तीळ, खसखस यांच्या पावडरवर आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे आणि प्रथम चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सिरप पावडरमध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला सगळी जिन्नस थंड करण्यासाठी 1 तासभर बाजूला ठेवून द्यायचे. हे 5 तासाभरानंतर आपलं सगळं मिश्रण थंड झालेलं आहे, गोठलेलं आहे, आळलेलं आहे. आता पुन्हा एकदा हे मिश्रण आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करत राहायचं, एकजीव करत राहायचं. जसजसं आपण हे मिश्रण चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करत राहतो ना तसतसं हे मिश्रण गोठलं जातं, घट्ट होत जातं. हे पहा अशा प्रकारे. आता या मिश्रणावर झाकण ठेवायचं आहे आणि 4-5 तासांसाठी हे मिश्रण आपल्याला असंच थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. हे पहा 4-5 तासानंतर मिश्रण थंड झाल्यानंतर मी ते गोळा करून घेतलं आहे आणि एका भांड्यामध्ये भरून ठेवलं आहे. पाहताना तुम्ही आपलं मिश्रण कसं पूर्णासारखं तयार झालं आहे, अगदी मऊ लुसलुशीत. रंग तर मस्त आलाच आहे, शिवाय हे मिश्रण अजिबात हातांना चिकटत नाहीये आणि यामध्ये शेंगदाणा, खसखस, पांढरे तीळ, गूळ यांचा एकही मोठा तुकडा मोठा करून राहिलेला नाहीये. त्यामुळे आपली पोळी फाटण्याची शक्यताच नाहीये. पोळी अगदी सरसर सरसर लाटली जाईल. लाटताना पोळपाटावरती फाटणार नाही आणि शेकताना तव्यावर फुटणार तर मुळीच नाही. म्हणजे आता आपल्याला पोळ्या लाटताना त्या फाटतील, शेकताना फुटतील, तव्याला चिकटतील असलं काही दडपणच राहणार नाही. बिनधास्तपणे अगदी आत्मविश्वासानं गुळपोळ्या तयार करता येतील. मकर संक्रांतीचा सण एकदाच येतो आणि हे तिळासारखे उष्ण पदार्थ आपल्याला वर्षभर काही भरपूर प्रमाणात खाता येत नाही. म्हणून अजिबात कंटाळा न करता अगदी वेळात वेळ काढून निगुतीनं आपण हे गुळपोळीचं पुरण तयार केलं ना तर यापासून आपण केव्हाही पोळ्या तयार करू शकतो. म्हणजे पुरण केल्या केल्या लगेचच पोळ्या तयार करायला हव्यात असं काही नाही. आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण कणिक मळून लगेचच याच्या पोळ्या तयार करू शकतो. अगदी 15-15 दिवस सुद्धा हे पुरण फ्रीजच्या बाहेर अगदी आरामात टिकतं, अजिबात खराब होत नाही. आपलं मऊ लुसलुशीत केशरी सुगंधी गुळपोळीचं पुरण तयार झालं. आता आपण लगेचच गुळपोळीचं आवरण म्हणजेच गुळपोळीची कणिक मळायला घेऊया.
त्यासाठी आपल्याला एका परातीमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी मैदा, 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ, 2 टेबलस्पून हरभरा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ घालायचे, चवीप्रमाणे मीठ आणि 2 ते 3 चमचे तेल घालायचे. सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तेल पिठाच्या प्रत्येक कणाला लागायला हवं. आणि हो, यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद देखील घालायची. यामुळे गुळपोळीला छान पिवळा धम्मक रंग येतो. तुम्हाला पूर्णपणे मैदा किंवा पूर्णपणे गव्हाचं पीठ वापरायचं असेल तर तसं देखील तुम्ही करू शकता. तांदळाच्या पिठामुळे आपल्या पोळीला खुसखुशीतपणा, खुटखुटीतपणा येतो आणि डाळीच्या पिठामुळे खमंगपणा. आपले सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झालेत. आता आपल्याला 1 वाटी पाणी घ्यायचं आहे आणि या 1 वाटी पाण्यामधलं आपल्याला अर्धी वाटी पाणी या पिठामध्ये घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला पीठ मळण्यासाठी सगळं पाणी एकदम घालायचं नाही, थोडं थोडं घालायचं आहे. हे पण आपल्या पिठानं अर्धी वाटी पाणी शोषून घेतलेलं आहे. आता पुन्हा यामध्ये पाव वाटी पाणी घालायचं आहे आणि पुन्हा पीठ मळायला सुरुवात करायची. असं हळूहळू पाणी घालत आपल्याला ना खूप घट्ट ना खूप मऊ अशी कणिक मळून घ्यायची आहे. ज्याप्रमाणे आपलं पुरण तयार झाले ना त्याच प्रकारे आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला पुरण घट्ट आणि कणिक सैल किंवा पुरण सैल आणि कणिक घट्ट असं करायचं नाहीये. हे पण आपली कणिक मळून झालेली आहे. एवढी कणिक मळण्यासाठी मला बरोबर 1 वाटी पाणी लागले. आता या कणकेला आपल्याला थोडं तेल लावायचं आहे आणि झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची. 15 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे. आता ही कणिक आपल्याला 1 मिनिटभर एकसारखी अगदी हलक्या हाताने मळून घ्यायची. आपली कणिक अगदी मऊ लुसलुशीत तयार झालेली आहे. म्हणजे आपल्या गुळपोळीचं पुरण कसं तयार झालंय अगदी तशीच गुळपोळीसाठी लागणारी कणिक मळून झालेली आहे. गुळपोळीला हवी आहे तशी अगदी परफेक्ट. आपलं गुळपोळीसाठीचं पुरण तयार झालंय, कणिकही तयार झाली आहे. आता आपण प्रत्यक्ष गुळपोळी तयार करायला घेऊया. परंतु प्रत्यक्ष गुळपोळी तयार करण्या अगोदर आपल्याला एका प्लेटमध्ये पोळीला लावण्यासाठी तांदळाचं पीठ घ्यायचंय. अशा प्रकारे तांदळाचं पीठ लावल्यानं गुळपोळी लाटली ना तर आपली पोळी सरसर सरसर लाटली जाते. एका प्लेटमध्ये पाणी आणि एक स्वच्छ सुती कापड घ्यायचे. हे कशासाठी तर आपण किती छान पुरण तयार केलं असलं, किती छान कणिक मळून घेतली असली ना तरी एवढ्या सगळ्या पोळ्यांमधून एकही पोळी फुटणार नाही असं काही आपण सांगू शकत नाही. एखादी तरी पोळी फुटू शकते. म्हणून पूर्वतयारी म्हणून जर तव्यावर एखादी पोळी फुटली तर तव्यावर पाणी शिंपडून आपल्याला कापडानं तवा क्लीन करता यावा म्हणून आपल्याला स्वच्छ कापड आणि पाणी घ्यायचं आहे. जरी पोळी नाही फुटली तरी सुद्धा प्रत्येक पोळी झाल्यानंतर आपल्याला पाणी शिंपडून स्वच्छ कापडाने तवा पुसून घ्यायचाच आहे. गुळपोळी तयार करण्यासाठी आपल्याला गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे. तवा चांगला गरम झाला की यावर आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि हे तूप आपल्याला या तव्यावर सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे आणि हे तूप आपल्याला कापडानं पुसून घ्यायचं आहे आणि तवा अशा प्रकारे स्वच्छ करून घ्यायचा आहे, क्लीन करून घ्यायचा आहे. आता आपण प्रत्यक्ष पोळी लाटायला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला 2 मोठ्या लिंबाच्या आकाराचे कणकेचे गोळे घ्यायचे. हे दोन्ही कणकेचे गोळे आपल्याला तांदळाच्या पिठामध्ये घोळवून घ्यायचे आणि याच्या आपल्याला 2 एकसारख्या पुऱ्या लाटून घ्यायच्यात. दोन्ही पुऱ्या एकसारख्या आकाराच्या लाटून झाल्यात की नाही ते एकमेकांवर ठेवून एकदा तपासून घ्यायचं आहे. आता यातली एक पुरी घ्यायची, ती पोळपाटावर ठेवायची. आता कणकेच्या दीडपट आपल्याला गुळपोळीच्या पुरणाचा गोळा घ्यायचा आहे आणि तो हे अशा पद्धतीनं पसरून घ्यायचा आहे. म्हणजे आपण भाकरी थापायला सुरुवात करण्या अगोदर आपण भाकरीच्या पिठाचा म्हणजे कणकेचा गोळा कसा हातावर पसरून घेतो अगदी तसं. पाहताना तुम्ही आपलं गुळपोळीचं पुरण हातांना अजिबात चिकटत नाहीये आणि अगदी सरसर सरसर पसरलं जातंय. आता हा गोळा आपल्याला पोळपाटावर ठेवलेल्या पुरीवर ठेवायचा आहे. आता या गुळपोळीच्या पुरणाच्या गोळ्यावर आपल्याला दुसरी पुरी ठेवायची आणि पुरणालगत जी जागा आहे ना ती आपल्याला बोटाच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं प्रेस करून घ्यायची, दाबून घ्यायची. म्हणजे मध्ये हवेची पोकळी राहणार नाही आणि आपली पोळी लाटताना फुटणार नाही. आता दोन्ही पुऱ्यांच्या कडा आपल्याला अशा पद्धतीनं बोटांच्या साहाय्यानं प्रेस करून घ्यायच्यात, दाबून घ्यायच्यात. अशा प्रकारे दोन्ही पुऱ्या दाबून बंद करून घेतल्या ना तर आपलं गुळपोळीचं पुरण पोळीच्या बाहेर जाणार नाही. दोन्ही पुऱ्या अगदी व्यवस्थित बंद करून झाल्यानंतर यावर आता तांदळाचं पीठ घालायचे. ते सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचे. आता हा पुरणाचा गोळा आपल्याला हाताच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं थोडासा पसरवून घ्यायचा आहे. पाहताय ना तुम्ही आपला पुरणाचा गोळा कसा सरसर सरसर पसरला जातोय. आपलं पुरण एकदम मऊ लुसलुशीत झालं आहे. पुरणाचा गोळा पसरवून झाल्यानंतर देखील यावर आपल्याला तांदळाचं पीठ घालायचे आणि ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. आता आपल्याला हा गोळा अगदी हलक्या हातानं लाटायला सुरुवात करायची आहे. निम्मा गोळा मधून लाटल्यानंतर म्हणजे अर्धवट पोळी मधून लाटून झाल्यानंतर मात्र ही पोळी आपल्याला कडाकडांनी अगदी हलक्या हातानं लाटायला सुरुवात करायची. अशा प्रकारे कडेनं गुळपोळी लाटली ना तर आपली पोळी पूर्णपणे बंद होते आणि मग गुळाचं सारण बाहेर येत नाही. थोडी थोडी पोळी लाटायची, थोडं थोडं पीठ लावून घ्यायचंय. पीठ लावताना अजिबात मागे पुढं पाहायचं नाही, अगदी भरपूर प्रमाणात पीठ लावायचंय. म्हणजे लाटताना गुळपोळी पोळपाटाला चिकटणारच नाही. हे पहा आपली पहिली गोल गरगरीत पातळ पारदर्शी अशी गुळपोळी लाटून झालेली आहे. गुळपोळी लाटून झाल्यावर देखील दोन्ही बाजूनी या गुळपोळीला आपल्याला तांदळाचं पीठ लावून घ्यायचंय. हे पहा पूर्णाच्या बाजूनं भरपूर असं कणकेचं मार्जिन राहिलेलं आहे. आता ही गुळपोळी आपल्याला फिरकीच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं कट करून घ्यायची आहे.
फिरकीच्या साह्यानं कट करून झाल्यानंतर देखील आपल्याला पोळीच्या कडेकडेनं अशा पद्धतीनं लाटणं फिरून घ्यायचं आहे, अगदी हलक्या हातानं, म्हणजे आपलं पुरण बाहेर येणारच नाही. पाहिलं ना तुम्ही आपली गुळपोळी किती पारदर्शी लाटली गेली आहे, म्हणजे आतमधलं सारण अगदी स्पष्टपणे दिसतंय आणि पोळी लाटताना अजिबात फुटली नाही आहे. आता ही लाटून झालेली गुळपोळी आपल्याला गरम केलेल्या तव्यावर अगदी हळुवारपणे घालायची. पुरणाची जी पारदर्शी बाजू असते ना ती आपल्याला वर करायची. गुळपोळी आपण ज्या उलटण्याला उलटणार आहोत ना त्याला आपल्याला अशा पद्धतीने साजूक तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे गुळपोळी आपल्या उलटण्याला चिकटणार नाही. सुरुवातीला गुळपोळी आपल्याला मध्यम आचेवर शेकायची आहे. जेव्हा गुळपोळीला अशा पद्धतीनं बबल्स यायला सुरुवात होईल ना तेव्हा लगेचच आपल्याला गुळपोळी उलट करायची नाही आहे. जेव्हा गुळपोळी पूर्णपणे फुगेल ना तेव्हा आपल्याला ही गुळपोळी उलटायची आहे. पाहताना तुम्ही आपली गुळपोळी कशी टम्म फुगली आहे आणि टम्म फुगल्यानंतर देखील आपल्या गुळपोळीच्या कडांनी सारण म्हणजे पुरण अजिबात बाहेर येत नाही आहे. पोळी उलटल्यानंतर आपल्याला पोळी मधून आणि कडांनी अशा पद्धतीनं उलटण्याच्या साह्यानं अगदी हलक्या हातानं प्रेस करून घ्यायचे, दाबत राहायचे. आत्तापर्यंत पोळी मध्यम आचेवर आपण शेकत होतो. आता गॅसची फ्लेम आपल्याला बारीकही करायची नाही आहे, मध्यमही करायची नाही आहे, मध्यम आणि बारीक याच्यामध्ये ठेवायची आहे. पोळी आपल्याला मध्यभागी आणि कडांनी अगदी व्यवस्थित उलटण्याच्या साह्यानं अशा पद्धतीनं प्रेस करत राहायचे, दाबत राहायचे आणि दोन्ही बाजूनी ही गुळपोळी आपल्याला अगदी खमंग खरपूस शेकून घ्यायची आहे. पोळी दोन्ही बाजूंनं खमंग खरपूस शेकून झाल्यानंतर या पोळीवर आपल्याला 1 चमचा साजूक तूप सोडायचं आहे आणि ते व्यवस्थित पसरवून घ्यायचे. काही जण या गुळपोळीला तेलही लावत नाही आणि तूपही लावत नाही. तेल आणि तूप लावल्यानं आपली गुळपोळी थोडीशी तेलकट काळपट दिसते, परंतु चवीला खूप छान लागते आणि शेकलीही खूप छान जाते. आपली पहिली गुळपोळी अगदी खमंग खरपूस शेकली गेली. पाहिलं ना तुम्ही आपली गुळपोळी अगदी टम्म फुगली आणि तरीसुद्धा पुरण अजिबात बाहेर आलं नाही, तवा अजिबात खराब झाला नाही. शेकून झालेली पहिली गुळपोळी आपल्याला एखाद्या जाळीवर किंवा सुती कापडावर काढून घ्यायचे आणि तव्यावर थोडंसं पाणी शिंपडून हा तवा आपल्याला कापडाच्या साह्यानं पुसून घ्यायचा आहे, स्वच्छ कोरडा करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे स्वच्छ तवा पुसून घेतल्यानंतरच पुढची पोळी आपल्याला यावर शेकायला सुरुवात करायची आहे. प्रत्येक पोळीनंतर तवा आपल्याला स्वच्छ पुसूनच घ्यायचा आहे, कोरडा करूनच घ्यायचा आहे. जर तुम्हाला 2 पुऱ्यांच्या मध्ये सारण ठेवून गुळपोळी लाटणं शक्य नसेल, कठीण जात असेल, तर आपण रेग्युलर पुरणपोळीमध्ये कसं सारण भरतो त्या पद्धतीनं म्हणजे पारीमध्ये सारण भरून देखील आपण गुळपोळी लाटू शकतो. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही ही गुळपोळी लाटून घेऊ शकता. आज आपण गुळपोळी तयार करण्यासाठी जेवढी कणिक मळून घेतली होती ना तेवढ्या कणकेमध्ये या आकाराच्या म्हणजे 6 इंच आकाराच्या 6 पोळ्या तयार होतात. मी कणकेचा एक गोळा 40 ग्रॅमचा घेतला होता, म्हणजे 2 गोळे झाले 80 ग्रॅमचे आणि त्याच्या 1.5 पट गुळाचं पुरण म्हणजे 70 ग्रॅम आपण गुळाचं पुरण घेतलं होतं. म्हणजे आपली 6 इंच आकाराची एक गुळपोळी बरोबर 150 ग्रॅम वजनाची झाली आहे. म्हणजे आपण 400 ग्रॅम गुळ वापरून जे गुळाचं पुरण तयार केलं होतं ना तेवढ्या पुरणापासून जवळपास आपल्या कमीत कमी 12 गुळपोळ्या तयार होतात. सगळ्या गुळपोळ्या आपल्याला अशा पद्धतीनेच तयार करून घ्यायच्यात, पूर्णपणे थंड करून घ्यायच्यात आणि थंड झाल्यानंतर यावर चमचाभर साजूक तुपाची धार सोडायची आहे आणि या गुळपोळीचा मनसोक्त आस्वाद घ्यायचा आहे. ही गुळपोळी तुम्हाला उलगडून दाखवतो. पाहताय ना तुम्ही आपल्या गुळपोळीमध्ये किती पुरण भरपूर भरलं गेलं आहे आणि पोळीच्या अगदी शेवटपर्यंत म्हणजे काठापर्यंत हे गुळपोळीचं पुरण पसरलं गेलं आहे. गुळपोळी चांगली होण्यासाठी न फुटण्यासाठी महत्त्वाचं साधन म्हणजे तवा. म्हणून पोळी शेकण्यासाठी शक्यतो नॉनस्टिक तव्याचाच वापर करायचा आहे, परंतु नॉनस्टिकचा तवा असायलाच हवा असं काही नाही. आपला रेग्युलर रोजच्या वापरातील जो तवा असतो ना म्हणजे रोळलेला तवा असतो ज्याची आपल्याला माहिती असते तो ओळखीचा तवा वापरायचा. फक्त तवा प्लेन असायला हवा, खडबडीत नाही. मग तुम्ही सुद्धा येणाऱ्या मकर संक्रांतीला आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे गोल गरगरीत खमंग खरपूस खुसखुशीत खुटखुटीत गुळपोळी एकदा तरी करून पहा. मग कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.